हे सोंग धारिले
रूपे अनंत हे सदा साहिले रूपे अनंत हे सदा साहिले रूपे अनंत पुढे ही बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम बहुत करणे आहे पुढे ही बहुत करणे आहे माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही करा ऐसे देई प्रेम काही करा माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम प्रेम काही कळा ऐसे देही प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आहे तो का म्हणे धर्म संस्थापने धर्म संस्थापने आहे तो का म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार माझे वाणी तुझी वर्णी गुण नाम माझे वाणी तुझी वर्णी गुण नाम नारायणी केला नारायणे अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काहे कळा ऐसे देई प्रेम काहे कळा माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम माझे वाणी तुझे वर्णी गुण नाम प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझी वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे दसे चरित्र केले नारायणे
ऐसे ते ही प्रेम जसे चरित्र गेले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णे गुणून गेन वाढवतो ऐसे दे प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे हे बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णे गुण ऐसे दे प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळ पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंग गुरु प्रथम दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया दूसरे चरण संततिया चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका
धम्मचरण सरोजन सान्द्रिलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वर विठ्ठल ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ते पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सरोवेशितं चं वेदं पुण्यदानं तरादिथितं तं समाधिं समृतिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियः तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने नाद ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था बाल संस्कार केंद्र भव्य वारकरी बाल सुसंस्कार शिबिर या बाल संस्कार शिबिराची आज समाप्ती आहेत। या शिबिराच्या समाप्तीच्या निमित्ताने आज सांगता आहेत त्या निमित्ताने दहीहंडी टांगलेले काला आहेत। अर्जुकपरायण संतोष महाराज दीक्षित यांनी या ठिकाणी नाद ब्रह्म आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था सुरू केलेली आहेत आणि शाळेच्या सुट्या असतात सुट्यांमध्ये मुलांना एक संस्कार मिळावे या दृष्टीने हे बाल संस्कार शिबिर या ठिकाणी सुरू आहेत आणि आज या शिबिराची सांगता आहेत। याकरता उपस्थित सर्व बालगोपाल त्यांचे पालक आणि भक्तगण पिंपळस ग्रामस्थ परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भक्तगण सर्वांना धन्यवाद। या ठिकाणी मुलांना जे काही धार्मिक संस्कार आवश्यक आहेत अलीकडच्या काळामध्ये शालेय शिक्षणातून धार्मिक शिक्षण दिलं जात नाही। ज्या संस्कृतीत आपण जन्मलो हजारो वर्षापासून जी संस्कृती आपल्या पूर्वजांनी जपली त्याच संस्कृतीचं आपल्याला ज्ञान राहिलं नाही। वारकरी संप्रदायाचा इतिहास जरी पाहिला तरी 800 वर्षाचा इतिहास वारकरी संप्रदायाचा आहे। वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे। हरी भजन हे ढवळिले जग चुकविला लाग कडी काळाचा संपूर्ण विश्व भगवंताच्या भजनाने ढवळून काढलं साधू संतांनी। भजनाचा महिमा संकीर्तनाचा महिमा सत्संगाचा महिमा हा आपल्याला कळावा आणि हे संस्कार लहान बालकांवर व्हावे त्याकरिता हे बाल सुसंस्कार शिबिर आहे। या शिबिरामध्ये जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना टाकावं। कमीत कमी सुट्ट्यांच्या मध्ये उन्हाळ्याचे दिवस असतात इकडं तिकडं मुलं फिरतात त्यापेक्षा त्यांना चांगल्या प्रकारे संस्कार जर मिळाले तर मुलांचं भवितव्य चांगल्या प्रकारे पुढे तयार होतं। वाम मार्गाला जाण्यापासून मुलं वाचतात। क्षीर नीर या न्यायाने विवेक बुद्धी त्यांना निर्माण होते।
ज्या माणसाचं विवेकयुक्त जीवन आहे तो मनुष्य कधी चुकीचा मार्ग अवलंबित नाही. आणि मग अशा प्रकारचे संस्कार या संस्कार शिबिरातून मिळतात, आध्यात्मिक असणाऱ्या शिक्षण संस्थेतून मिळतात. केवळ पोट भरण्याची विद्या आपण प्राप्त करून उपयोग नाही. खूप उच्च शिक्षित लोक काय करतात, जास्तीत जास्त पगाराची नोकरी कशी मिळेल, कमवले लाखो, कमवले कोट्यवधी, कमवले अब्जावधी कमवले, पण संस्कार जर नसतील तर काय करणार महाराज. मोठे मोठे लोक बघा, डॉक्टर झालेत, वकील झाले, कोणी इंजिनियर झालेत, कोणी प्राध्यापक झालेत, संस्कारी. एकदा संभाजीनगरला रेल्वे स्टेशनजवळ एक म्हातारी भेटली आम्हाला. सहज आम्ही गाडी उभी केली आणि ती म्हातारी आली आमच्याकडे. म्हणजे महाराज फार भूक लागली, 10-5 रुपये काहीतरी द्या, नाश्ता करायचं. त्या म्हातारीकडे मी पाहिलं, तिच्या राहणीमानावरून तर असं वाटत नव्हतं की ही भिकारी आहे म्हणून. मी त्या म्हातारीला विचारलं, आजीबाई 10-5 रुपयाचा विषय नाही, वाटल्यास पूर्ण तुम्ही हॉटेलला जेवण करा, तुमचं बिल मी देतो, परंतु तुमच्या राहणीमानावरून असं वाटत नाही की भीक मागण्यासारखी तुमची परिस्थिती असावी. काय परिस्थिती आहे, तुम्हाला मुलबाळ नाही का काय, नेमकं या वयामध्ये तुम्हाला ही पाळी काय यावी. ती म्हातारी रडायला लागली. ती म्हणली, महाराज 2 मुलं आहेत. मी विचारलं, मुलं काय करतात. तिने सांगितलं, एक मुलगा डॉक्टर आहेत आणि एक मुलगा प्राध्यापक आहे. मुलांनी म्हातारीला घराच्या बाहेर काढून दिलं महाराज. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक, आणि ती आई रेल्वे स्टेशनवर भीक मागते. इथंच प्लॅटफॉर्मवर झोपते म्हणे, काही मिळालं तर खायचं, नाही तर उपाशी राहायचं. ज्या वयामध्ये आधाराची गरज आहे अशा वयामध्ये आणि त्या म्हातारीला आईला काढून द्यावं. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा प्राध्यापक. अहो, एखादी कोणी नोकरांनी ठेवली असती तर पगार दिला असता, सेवा केली असते, स्वतः नसेल शक्य तर. अशा प्रकारे संस्कारहीन लोक दिवसेंदिवस बनत चाललेले आहे. ज्या आईने लहानसं मोठं केलं, संस्कार दिले, काय काय कष्ट करून मुलांना शिकवलं, आणि एवढे उच्च शिक्षित झाल्याच्या नंतर ते मुलं जर आई बापांना घराच्या बाहेर काढून देत असतील तर किती वाईट आहे महाराज. श्रीरामपूरला रेल्वे उड्डाणपुलाच्या पलीकडच्या बाजूने एक वृद्धाश्रम आहेत. बरेच वृद्ध आहेत तिथे. वृद्ध म्हणजे आता जागा राहिली नाही, एवढे वृद्ध आहेत. ते वृद्ध ठेवायला जागा राहिली नाही तिथे. श्रीरामपूर सारख्या ठिकाणी असाच एक म्हातारा मनुष्य होता पुण्याचा. त्या वृद्धाश्रमामध्ये वय झालेलं होतं, वारला तो. त्याला एक मुलगी होती. त्या वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकाने त्या मुलीला फोन केला की तुझ्या बापाचा अशा अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे, तू येऊन जा. त्या मुलीने सांगितलं, मला वेळ नाही, तुम्ही विधी करून घ्या आणि अस्थी मला कुरिअरने पाठवून द्या. बघा अवस्था. कमीत कमी जिवंतपणे म्हाताऱ्याला सांभाळलं तर नाही, पण मेल्यानंतर अंत्यविधीला सुद्धा वेळ नाही. हे असं का घडतंय? याचं एक मुख्य कारण आहे की आम्ही संस्कारहीन बनत चाललेलो आहे. आपली संस्कृती आपण विसरलो. मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव. पितृवचनाचं पालन करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र यांनी राज्याचा त्याग केला. आणि आज आपण काय करतोय? रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए परिवचन न जाए. ही रघुकुलाची रीत आहे. प्राण गेला तरी शब्द बदलणार नाही महाराज. ज्या वेळेला रामाला कळालं वनवासात जायचं आहे, भगवान रामचंद्र वनवासाला निघाला. अयोध्यावासियांनी अळवलं, ऐकू नका काही काहीच.
रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रथत्वाकारे अनिला रथत्वाकारे अनिला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला सूर्यवंशी नारायण माझा राघव जातो म्हणा जातो म्हणा रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला रघुनंदन सर्व अयोध्यावासी व्याकुळ झालेले होते सूर्यवंशी दिनकरा तापू नको रे तू भास्करा तापू नको रे तू भास्करा रघुनंदन पायी गेला रघुनंदन पायी गेला हे सूर्यनारायणा जास्त तापू नको धरणी माता माय बहिणी सांभाळा हो कोदंड पाणी सांभाळा हो कोदंड पाणी रघुनंदन पायी गेला पितृवचनाचं पालन करण्याकरता भगवान रामचंद्रांनी राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला हा आदर्श आज तरुणांना मिळावा म्हणजे आपल्या आई बापाला ते वृद्धाश्रमात पाठवणार नाही हे संस्कार आपल्याला आध्यात्मिक केंद्रातून मिळतात हे संस्कार आपल्याला शिक्षण संस्थेतून वारकरी शिक्षण संस्थेतून मिळतात हे संस्कार आपल्याला अशा या बालसंस्कार शिबिरातून मिळतात मग अशा शिबिरांची आणि अशा संस्थांची आवश्यकता आहे अशा प्रकारे हे बालसंस्कार शिबिर या शिबिराची आज सांगता आहेत दहंडी टांगलेली आहेत करूया काला थोडा वेळ कृष्णाचं बालचरित्र सर्वांनाच माहीत आहे खूप काही विस्तृत सांगण्याची आवश्यकता नाही आहे संक्षिप्त वर्णन करून आपण विरामाकडे जाणार आहोत भगवान कृष्ण परमात्मा यांचं बालचरित्राचं वर्णन काल्याच्या कीर्तनात करतात वारकरी संप्रदायामध्ये सांगता काल्यानेच का केली जाते कारण काल्याशिवाय परिपूर्णता नाही आहे काला म्हणजे एकता काला म्हणजे मिश्रण दोन किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला इथं जीवाचं परमात्म्याशी मिश्रण जीवाची परमात्म्याशी एकता म्हणजे काला जीव ब्रह्म ऐक्य रूपी हा काला आहे
परमात्म्याशी एकता. शिंके लावेले दुरी होतो तिघांचे मीवरी. तुम्ही वारे दोन्हीकडे मुख पसरवणीकडे वाहते त्या धारा घ्यारे दोन्हीच्या कोपरा. शिंके लावेले दुरी, उंच शिंक आहे. त्या शिंक्यापर्यंत पोहोचण्याकरिता तिघांच्या वर जावं लागतंय. तिघ कोण? सत्वरजतम. माया त्रिगुणात्मिका आहे आणि ब्रह्म त्रिगुणातीत आहे. त्रिगुणातीत ब्रह्माच्या प्राप्तीकरिता त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडे जावं लागतं. मग होतो तिघांचे मी वरी. तिघांच्या वर गेल्याच्या नंतर काला आहे सत्वरजतम त्रिगुणाच्या पलीकडं. आणि म्हणून तो काला आहे. किंवा काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे प्रसाद. प्रसादस्तु प्रसन्नता. ज्या भोजनामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद म्हणतात. ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनी भोजन. हरे चिंतनातील भोजन हे पवित्र असतं. काल्याचा प्रसाद पवित्र आहे. हा काला शुद्ध प्रकाशात वाटायचा आणि वाटण्याचा सुद्धा अधिकार पाहिजे. अधिकाराच्या हातात वस्तू दिली पाहिजे वाटण्याकरता. अनाधिकाराच्या हातात दिली तर अनाधिकारी वशिलेबाजी करतो. कोणाला कमी देईल, कोणाला जास्त देईल. वशिल्याचा असेल त्याला जास्त देईल, किंवा एखाद्या जमत नसेल त्याला काहीच देणार नाही. नाही का? वाटण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही. खाण्याकरता ठीक आहे, पण भलत्याच्या हातात भलतंच देऊ नये. अधिकार पाहिजे. ज्याचा जिथे अधिकार असतो. एखादा मनुष्य एखाद्या ऑफिसमध्ये मोठं हुद्द्यावर काम करतो, त्याचा अधिकार तिथं आहेत. घरामध्ये अधिकार कोणाचा आहे? घरात तुमचा अधिकार नाही, तुम्ही बाहेर. काही नाही चालत. समजा तुमची इच्छा आहे आज बटाट्याची भाजी खायची आणि तुमच्या पत्नीची इच्छा आहे आज कारलंच करायचं. पत्नीची इच्छा जर कारलं करायचं असेल ना तर तुम्हाला बटाटा समजून कारलं खावं लागेल. कारण तिथं त्यांचा अधिकार आहे. ज्याचा त्याचा जिथे अधिकार असतो. कोर्टामध्ये अनेक वकील असतात. काही बुद्धिमान वकील असतात. वकील कितीही बुद्धिमान असला तरी जजमेंट लिहिण्याचा अधिकार हा कोर्टाचा आहे, न्यायाधीशाचा आहे. न्यायाधीशच जजमेंट लिहू शकतात, वकील नाही. एखादा वकील न्यायाधीशापेक्षाही हुशार असू शकतो, न्यायाधीशापेक्षाही बुद्धिमान असू शकतो, न्यायाधीशापेक्षाही कायद्याचं ज्ञान जास्त असू शकतं. कितीही ज्ञान वकिलाला असलं तरी जजमेंट लिहिण्याचा अधिकार वकिलाला नाही, तो न्यायाधीशांनाच आहे. ज्याची त्याची अधिकाराची स्थिती असते. तसं काल्याचा सुद्धा अधिकार कोणाला पाहिजे? बलत्याच्या हातात देऊन चालणार नाही, कारण तिथं वशिलेबाजी चालणार नाही. मग काल्याचा अधिकारी कोण? महाराज सांगतात, जो भगवंताचं चिंतन करतो, ज्याने कंठात कृष्ण नामाचा मणी धारण केलेला आहे आणि कृष्ण मणी धारण केल्यामुळं अज्ञानाचं ज्याचं निवारण झालेलं आहे, अज्ञानाचा अंधकार ज्यांचा संपलेला आहे आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आलेला आहे. महाराज सांगतात, मी माझ्या कंठात कृष्णमणी धारण केल्यामुळं माझ्या अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनात आला. प्रथम चरणामध्ये हे दसे चरित्र हे नारायण हे दसे चरित्र हे नारायण
आधी प्रकाश येतो आणि मग सूर्योदय होतो. तसं आधी भगवंताचं चरित्र प्रारंभ होतं आणि मग भक्तभावन अवतार धारण करतात. उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गर्जनला. उठा अरुणोदय प्रकाश झाला, आधी अरुणोदय झाला, आधी प्रकाश, मग भगवंत, मग सूर्यनारायणाचं प्रागट्य. तसं आधी भगवंताचं चरित्र प्रारंभ होतं आणि मग भगवान अवतार धारण करतात. कारण कृष्ण अवतार प्रारंभ होण्याच्या आधीच कंसाला आठव्याची भीती निर्माण झाली. आठवा भोजन करताना आठवा, पाणी पिताना आठवा, सर्व काम करताना आठवा जन्माला येण्याच्या आधी आठव्याचा प्रकाश आला आणि मग आठवा प्रकट झाला. म्हणून भगवत चरित्र, कृष्ण चरित्र हे प्रकाशमय चरित्र आहे. कारण परमात्म्याचं तेज आहेत. कसं तेज आहेत? चंद्राहुनी शीतळ, रवी होनी सोज्वळ. चंद्राहुनी शीतळ, रवी होनी सोज्वळ. तेने मज केवळ वेधियले, तेने मज केवळ वेधियले, वेद कैसा मज लागला माई. वेद कैसा मज लागला माई. तेने मज केवळ वेधियले, कसं तेज आहे त्या परमात्म्याचं. चंद्राहुनी शीतळ, चंद्राची शीतलता कमी पडते, सूर्याचं तेज कमी पडावं. हे तेज या परमात्म्याचं आहेत महाराज. त्या परमात्म्याची भक्ती करणारे काल्याचे अधिकारी आहेत. मग काला वाटो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. अशा प्रकाशात तो काला वाटायचा आणि ते प्रकाशमय चरित्र म्हणजे कृष्ण चरित्र आहे. आपल्या कृष्णही कळत नाही, त्या गोपी कळत नाही, गवळणही कळत नाही. फक्त म्हणा एक गवळण झाली, गवळण सुरू. डोळे मुरडीत 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 राधा चाले, वारे याने कुंडला हाले. अशी डोळे मुरडणारी ती राधा नव्हती. माझ्या दुधात नाही पाणी. दुधात पाणी टाकायची पद्धत त्या काळात नव्हतीच. कलियुगामध्ये निघलं पाणी टाकायची पद्धत. अशा गवळी नव्हत्या त्या दुधात पाणी घालायला. गोभी इंद्रिय ही भक्ती रसम पिबतीस गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी वृत्ती म्हणजे गोपी आहेत महाराज. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मध्ये सुख देई देवा. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती, हे मद विश्रांती देई देवा. कान भरून त्याला ऐकायचंय, डोळे भरून त्याला पाहायचंय. असा असणारा भगवान आहे. तो गोकुळात प्रकट झाला. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. बाळकृष्णंदा घरी आनंदले अनरनारी गुढ्या तोरणे करते कथा गाते गाणे. कोणी गुढ्या उभं राहिलं, कोणी तोरणं लावू लागलं, कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गाऊ लागलं. गोकुळात आनंदोत्सव सुरू झाला. नंद घरा आनंद भयो जय कन्हैया लाल की. 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 जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की, जय
उत्सवात सामील झाले. एक गोपी होती 95 वर्षाची बेदांती मैया, तोंडात दाताचा पत्ता नाही. 80 वर्षापूर्वी लग्न झालं होतं तेव्हा लग्नाचा शालू काढला पेटीतून, नेसून आली नऊ. डोळ्यात काजळ घातलं आणि हातात काठी. कहा भयो म्हटलं आ केल्याबरोबर एका गोपाने लोण्याचा गोळा घेतला आणि म्हातारीच्या तोंडातच फेकला. जसा गोळा फेकला तर सरळ आतमध्ये गेला, गाळकायला जागाच नव्हती, तोंडात दादाचा पत्ताच नव्हता. कहा भयो तेरो मुंह मिठा भयो फिर भी पता नाही चले कहा भयो लाला भयो. गोकुळात आनंद उत्सव सुरू झाला. नंद बाबाने गोदान केलं ब्राह्मणांना. शिंग सोन्याने मळवून गाई दान दिल्या म्हणस. तिलदान केलं. गोकुळीच्या सुख अंतपार नाही लेका आनंद उत्सव सुरू झाला. महाराज चरित्र कर ए दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. कृष्ण रांगायला लागला. तळ तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्या देखीला जये कवळण तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्ही आधी केला असय. भगवान रांगू लागले, चालू लागले, बोलू लागले. कृष्णाच्या मुखातून एक शब्द निघाला. सूरदास महाराज सुंदर वर्णन करतात. मैया हो मैया ओ मैया. यशोदा म्हणली गोपींनो ऐकलं का, आज माझा कृष्ण बोलायला लागला. कहने लागे मोहन मैया मैया कहना मोहन मैया मैया मोहन मैया मैया कहना लागे मोहन मैया मैया. नंद मेहर जो बाबा बाबा महाराज या प्रसंगाचं वर्णन करतायत. कृष्णाच्या शब्द मुखातून जेव्हा मैया शब्द निघाला, यशोदा उंच गडीवर गेली. गोपींनो ऐकलं का, आज माझा कृष्ण बोलायला लागलेला आहे. अरे कृष्णा मला पुन्हा एकदा हाक मार ना मैया. ऊंचे गाडी चढी कहती यशोदा ले ले रे नाम कन्हैया दूर खेले तो जाऊल लारे मारेगी काहे तू भैया.
ऊंचे गाड़ी चढ़ी कहती यशोदा ले ले रे नाम कन्हैया दूर खेल मत जाओ न लारे मारेगी काहे को गैया मोहन मैया मैया कृष्ण चालायला लागला बोलायला लागला ब्रह्मांडाला चालवणारा यशोदा चालवित आहेत पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाले ज्याही काही लीला भगवंताने केल्या या लीलेमध्ये सर्व गोकुळवासियांना प्रेम दिलं महाराज गोकुळ ही प्रेमभूमी आहेत महाराज सांगता या प्रेमाचं वर्णन करण्याचं सामर्थ्य वाणीमध्ये यावं त्याकरताचा काही अंश मला द्या ध्रुव पदामध्ये माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी
5 मिनिटात आवरून घेऊ. बालसंस्कार शिबिर या शिबिराची सांगता आहेत हरिभक्तीपरायण संतोष महाराज दीक्षित यांच्या नेतृत्वातून, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्याच या नाद ब्रह्म आश्रमामध्ये, नाद ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आणि विद्यार्थी वर्षभर या ठिकाणी राहतात. या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये हे जे बालसंस्कार शिबिर घेतलेल्या शिबिराच्या माध्यमातून मुलांना संस्कार मिळतात. चांगले संस्कार मिळावे या उद्देशाने हे शिबिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहेत. आज ही सांगता आहेत आणि या सांगतेच्या या निमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सव देखील झालेला आहे. दहीहंडी टांगलेले आहेत. थोड्या वेळात आपण काला उरकून घेणार आहोत. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. या प्रेमाचा काही अंश मला द्या, कारण हे शुद्ध प्रेम आहे. संसारात गरज म्हणून लोक प्रेम करतात. एक आहे गरज म्हणून प्रेम, दुसरं यस्य नैसर्गिकी रती, हे नैसर्गिक प्रेम. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं. अशा अनेक लीला भगवान करतात. महाराज सांगता ही लीला बाजूला सारली, पुढं खूप काही करायचं आहे. तृतीय चरणामध्ये हे दशे चरित्र पुढं काय करणे आहेत. धर्मसंस्थापनार्थाय संभवामि योग्य. भगवंताच्या अवताराचे 3 प्रयोजन आहेत. एक आहे परित्राणाय साधूनाम, दुसरे विनाशाय दुष्कृताम, आणि तिसरे धर्मसंस्थापनार्थाय. भक्ताचं रक्षण, दुर्जनाचा नाश आणि धर्माची संस्थापना, या 3 उद्देशाने परमात्म्याचा अवतार होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात
धर्माच्या संस्थापनेकरिताच भगवंताचा अवतार आहे शेवटच्या चरणावर. आहे तुका म्हणे सर्व संतापणे. आहे तुका म्हणे सर्व संसार. आहे तुका माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे राणी रात्र्याला तो चक्र पाणी खाऊन देत तुपलवणी होगी फुली विरजणी हागे बाई कोणा शेवरणा कोटवर सोसून धिंगाणा. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखासे मुखाच्या मुंबईला घेत गळ्यामध्ये हात घालित. तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोघांची गाठ बांधून गाठ बाई सुटे ना कोटवर सोसो धिंगाणा. बाई सुनेना यशोदे बाळ तुझा ना कोटवर सोसो धिंगाणा. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन. यशोदा म्हणली कृष्णा असं का करतोस काय होणे का करीत असे चोरी किती सांगो तरी नाही कशी हरी. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागली. एकदा ग्रहदासेशो यशोदा आनंद घेहिने कर्मांतर नियुक्ता सुनिर्मवंत सेंदधीन यानी यानी ह गीतानी तद्बालचरितानी च. यशोदा मंथन करू लागली गीत गाऊ लागली. तेवढ्यामध्ये कृष्ण म्हणला आई मला भूक लागली. यशोदा घुसळीत स्तन मागे रे भगवंत स्तन मागे रे भगवंत स्तन मागे रे भगवंत. यशोदा घुसळीत स्तन मागे स्तन मागे पदर पाहिजे तसे जगदीश्वर. यशोदा बाळाला स्तनपान करू लागली. तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध उतू जायला लागलं. यशोदा दुधाकडे पळाली. कृष्णाने पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माटच फोडला. यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही तुला रानात गेला पाहिजे. चला गोपाळांनो. हे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे. सावळा जगदेठी देऊ सावळा जगदेठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी सारीत असे.
खांद्यावर कमळ घेतली, हातात काठी घेतली. भगवान गाई चालू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान हे अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू अबा तुमा तिमा अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान हे अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान अबकदु बकति बक पोराति गुण खेळमान हो, खेळ मोडला. चला आवडू गाई बैसू जेव केठाई बहु केली वनवन पाय पिती झालं शिन खांदी भार पोटी भोग काय खेळाचे सुख. ए खाली बस. काय काय करते ते किडेवर? काय खाऊ राहिले की ते? बसा गपचूप शांत. जो गळबळ करील तो पुढच्या जन्मात बिडूक होईल. चला आवडू गाई बैसू जेवी केठाई बहु केली वनवन पाय पिटी झालं शिन खांदी भार पोटी भुग काय खेळाचे सुख. भगवान मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात. करूया कला या ठिकाणी. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज हे ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली पंडित हरिदा कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश मातुर्या ब्रह्मादिका उत्तम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बरे जय विठ्ठल जय समाधान तुमचे देखिले सर्वालिकपणे येत सापडले तुका म्हणे भोग गेला मी वारीला करोनी आरती जग पाणी वाळती सकळा पुण्यवंत तुझे बाळा तुका वाहे डाळे ओघा संदेश जोडी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा देव संत गोपाल ज्ञान जगी कोणी ज्ञानी आरती ज्ञान मागणे ते कृती आहे
तुझे काही तुका म्हणे आता उदार तो या संताशी निर्विहीची मदत ज्ञानदेव तुकाराम